वाशिम जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने डिझेल आणि पेट्रोल हे सुरळीत असल्याचं सांगितण्यात आलं आहे। मात्र जर प्रत्यक्षात जर बघितलं 6व्या दिवशीही शेतकऱ्यांनी जे बघितलं तर पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचं दिसून येते। सध्या परिस्थिती बघू शकतो आपण 6 वाजतापासून शेतकऱ्यांनी आपल्या कॅना घेऊन या ठिकाणी आलेले आहे। सध्या परिस्थिती जर बघितलं शेतकऱ्यांसाठी जे डिझेल महत्त्वाचा विषय आहे, कारण की शेतकऱ्यांना सध्या आता नांगरडी असो का वखरणी असो याच्यासाठी जे ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकून करावे लागत आहे। खरीप हंगाम जवळ आला त्यामुळे शेतकरी या सकाळपासूनच आपल्या शेतातल्या कामा करण्यासाठी जो डिझेल लागतं त्याच्यासाठी रांगेत उभा आहे। सध्या परिस्थिती जर बघितलं तर 6वा दिवस आहे। मी सध्या वाशिम शहरातील जे दक्षता पेट्रोल पंप या ठिकाणी आहे। या ठिकाणी जर बघितलं तर सकाळपासूनच या शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचं या ठिकाणी दिसून येते। विशेषतः म्हणजे सकाळपासून ही गर्दी आहे। काल रातपर्यंत 12 वाजेपर्यंत ही वाशिम शहरातील किंवा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिझेल उपलब्ध झालं होतं। मात्र सध्या परिस्थिती पुन्हा डिझेल संपलं की पुन्हा शेतकरी इथं कॅना घेऊन इथं आपल्या पेट्रोल पंपावर इथं दाखल झालेले आहेत। विशेष म्हणजे जिल्हा प्रशासन आवाहन केले की कोणीही पॅनिक होऊन अतिरिक्त साठा करू नये। त्याच्यामुळे आता शेतकऱ्यांनी हे जो अतिरिक्त साठा जर होत असेल तर ते कुठेतरी टाळावा। मात्र शेतकऱ्यांना जे गरजेनुसार आता डिझेल लागणार आहे त्याच्यानुसार शेतकरी इथं येत असल्याचं यावरून चित्र दिसत आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम।